जानेवारी महिना येताच वेध लागतात ते मकर संक्रांतीचे. थंडीचा जोर वाढलेला असतो आणि अशा वेळी शरीरात उष्ण पदार्थ जावे यासाठी पूर्वीची लोक तिळाचे आणि गुळाचे लाडू बनवायचे आणि असेच बरेच प्रकार. त्यातलाच एक झटपट प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन आलेले. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच माझ्या प्रयत्नांना तुम्ही दाद देत राहा. थँक्यू व्हेरी मच. हॅलो, मी तुमची होस्ट आणि दोस्त योगिता. माझ्या इझी आणि सिंपल रेसिपीज विथ योगितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बनवणार एक मस्त रेसिपी, संक्रांती स्पेशल कुरमुऱ्याचे लाडू, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला इझी आहेत आणि आवडणारे पण आहेत. तर त्यासाठी आपण लागणारं साहित्य बघूया. इथे मी ही वाटी आहे मापासाठी घेतली. तुमच्या घरातली कुठलीही वाटी घ्या, पण मग त्याच मापाने आपण पुढे चालवायचं आहे. या वाटीने मी 3 वाट्या कुरमुरे घेतले. हे बघा, कुरमुरे घेतले. हे कुरमुरे मी भाजणार नाही, कारण बघा किती कडक आहेत, म्हणजे कुरकुरीत आहेत. आणि 1 वाटी गूळ घेतलाय. 3 वाटी कुरमुरे, 1 वाटी गूळ घेतलाय. आता काही माणसं ना गुळाचं पाक बनवण्यासाठी पाणी वापरतात. मी पाणी नाही वापरणार आहे. मी थोडंसं तूप घेतलेलं आहे बघा, मेल्ट करायला ठेवलं. यामध्ये मी गूळ सतत हलवत राहणार आहे मेल्ट होईपर्यंत. गूळ आहे ना एकदम बारीक कापून घ्या, किसलात तरी चालेल. मी बारीक कापलाय. आपण आता गूळ टाकून घेऊया. तूप टाकल्यामुळे ना आपल्या लाडूला एक चमक येणार. चला आता आपण पुढची प्रोसेस करूया. मुलांना मधल्या वेळेत द्यायला खायला एकदम मस्त म्हणजे हे लाडू आहे, हेल्दी. बाहेर विकत घेण्यापेक्षा आपण हे घरी बनवा. बाहेरची चिक्की विक्की सगळं तुम्हाला विकत मिळेल, पण घरी बनवल्याचा स्वाद आपल्यालाच माहिती किती चांगला, हेल्दी असतं. आईच्या हाताचं प्रेम असतं. तुम्ही पण या संक्रांतीला हे बनवून बघा. तुमच्याकडे काही नवीन रीत असेल तर मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. हे बघा, आता गुळ चांगला उकळायला लागलाय. त्याचा आता पाक बनणार. तर सतत घाटत राहा आणि सांभाळा, म्हणजे सतत चटका लावून घेऊ नका. कोण मोठा असेल त्याला विचारू शकता तुम्ही, ज्यांना नसेल येत त्यांनी. याच्यासाठी ना तुम्ही तो गुळ येतो बघा, थोडा डार्क असतो, तो घेतलात तरी चालेल ना. चला आता झाल्यावर तुम्हाला दाखवते. हे बघा, मी ना याच्यात चेक करून घेतला आपला पाक. हा बघा, पाण्यात टाकल्यावर पाक पसरला नाही म्हणजे तो परफेक्ट बनला असं समजावं. घाटून घेऊया. सगळे मिक्स करून घ्यायचे, चांगले वर खाली करून घ्या, काही करू नका. घाबरून जाऊ नका. जर तुम्हाला वाटलं नाही तर कमी वाटत आपल्याला, ओले झाले जास्ती, तर आपण यामध्ये वरून कुरमुरे टाकून करू शकतो. थोडे कुरमुरे वाचून ठेवायचे. मगाशी मी सांगायला विसरली, थोडे कुरमुरे पहिलंच ठेवून द्या साईडला. चांगले मिक्स झाले की आपण आता लाडू वाळत घ्यायचे. हाताला थंड पाणी लावा आणि लाडू वाळ. गरमागरम करू नका. काही लोक यामध्ये काजू बदामचे काप टाकतात. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता मनुका, पण आपल्याला साधा लाडू दाखवायचा होता, म्हणजे सगळेजण बनवू शकतात. कोणाला नाही जमत असेल या सगळ्या वस्तू. तर आता बघा परफेक्ट पाक बनला, परफेक्ट लाडू बनलेले आहेत। तर असे लाडू तुम्ही पण तुमच्या घरी या संक्रांतीला बनवा, सर्वांना खायला द्या, खुश करा।
आणि माझ्यातर्फे बोला, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर तिळाच्या लाडूवर हा लाडू पण सर्वांना द्या. माझी आई बोलते तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर सर्वांनी गोड गोडच बोला, कोणी कोणाला वाईटात बोलू नका, कोणाला दुखवू नका. हे वर्ष असंच चांगलं जाऊ दे. आणि माझ्या अशाच छोटे छोटे रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी आणि सिंपल रेसिपीज विथ योगिताला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.